कधी कधी ना फ्रीज रिकामा असतो, पण मनामध्ये भूक मात्र फुल झणझणीत असते. आणि मग डोक्यात एकच गोष्ट, मॅगी. पण आजची मॅगी साधी नाही, ही आहे लेमन कोरिएंडर मॅगी. म्हणजे सूप आणि स्ट्रीट चाट यांचा भन्नाट लग्न सोहळा. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. सर्व काही भांड्यातच सुरू होतं आणि काही प्रेमकथासुद्धा. एका भांड्यात थोडंसं पाणी टाका, त्यामध्ये थोडंसं मीठ, म्हणजे मॅगी जरा नम्रपणे शिजते. आता वाट बघायची उकळी येईपर्यंत. हे म्हणजे रिलेशनशिपमध्ये सिंपल पण गरम फ्रीज. पाणी बलबलायला लागलं की तिची एंट्री होते, म्हणजेच मॅगी देवीची. ती तुटते पण तक्रार करत नाही. ती वागते पण मऊ होते, कारण शिजणं म्हणजे परिपक्व होणं. ही मॅगी ना केवळ एक इन्स्टंट नूडल्स नाही आहे, ही आहे काळजाची आठवण. कॉलेजचे तर रात्रीचं अन्न, जेव्हा स्वयंपाकघर म्हणजे फक्त एक भांडं आणि 2 चम्मच होते. उकळत्या या पाण्याच्या प्रत्येक बुडबुडत्या मला आठवतात त्या 3 वाजता खाल्लेल्या मॅग्या, ज्या भूक मिटवत नसतं तर मैत्री घट्ट करतं. मॅगी शिजवायचा वेळ किती? लोक म्हणतात 2 मिनटं, पण खरं सांगू का, मॅगी कधीच 2 मिनटं शिजत नाही. ती शिजते जितकी गप्पा चालतात तितक्या वेळात. बरं, बस झाल्या गप्पा, आता थोडंसं काम करूया. आता सुरू होते खरा तडका. एका बाउलमध्ये एकत्र करा बारीक चिरलेला कांदा, इतका बारीक की तो स्वतःला इनविजिबल समजेल. लसूण झणझणीत आरोमावाला, हिरवी मिरची मे स्पायसी वाइब्स घेऊन आलेली, मॅगी मसाला ऑब्व्हियसली, चिली सॉस जितकं तुम्ही रिलेशनशिपमध्ये तिखट असता तितकंच, टोमॅटो सॉस गोडसर भावनाचं प्रतिनिधित्व, बारीक चिरलेली कोथिंबीर म्हणजे साजेचं सौंदर्य. सगळं नीट मिसळा, नाहीतर मसाले एकमेकाशी बांधतील. थोडंसं तेल गरम करायचं. सामान्य लोक मिक्स तेलात घालतात, पण फ्युजन लोक काय करतात माहिती आहे का? ते गरम तेल थेट मॅगीच्या मिक्सरवर ओततात. हे म्हणजे मसाल्यांना सळसळ आयुष्य देणं. आणि त्या मिक्समध्ये येतो असा सुगंध की शेजारीसुद्धा विचारतील, कोणतं रेस्टॉरंट सुरू केलं? आता त्याच बाउलमध्ये उकडलेली मॅगी टाका. शेवटी थोडंसं लिंबाचा ताजा रस, म्हणजे या प्रेमकथेचं शेवटचं किसिंग सीन. सगळं व्यवस्थित मिक्स करा. हे काही फक्त मॅगी नाही, ही आहे एक भावना. जेवण नसेल तरी जीव तृप्त होईल अशी मॅगी. अशाच भन्नाट, चविष्ट आणि हटके रेसिपीसाठी किरण's किचन मराठीला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत.